फडणवीसांच्या एका पत्राने अख्खे राष्ट्रवादी कोंडीत, अजितदादांची दादागिरी महायुतीत मोडीत। नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात नवाब मलिकांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्याच्या एका कृतीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे एकच पत्र लिहिले त्यामुळे महाराष्ट्रात काय खळबळ उडायची ती उडो। संजय राऊत, जयंत पाटील यांच्यासारखे माध्यमवीर काय बोलायचे ते बोलत, त्यामुळे त्या पत्राचा खरा परिणाम बदलत नाही। कारण फडणवीस यांच्या एका पत्राने नुसती अख्ख्या राष्ट्रवादीची कोंडीच केली असे नाही, तर अजितदादांची दादागिरी खऱ्या अर्थाने महायुतीत मोडीत काढली आहे। फडणवीसांच्या त्या पत्राने अजितदादांना खरे तर राष्ट्रवादीत सफाई करण्याची संधी दिली। त्याचवेळी महायुतीत भाजपच दादा असल्याचे देखील दाखवून दिले। पण त्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील एक विशिष्ट इशारा देऊन आपली बाजू उचलून धरायला भाग पाडले आहे। एक तर शिंदे फडणवीस यांची हिंदुत्ववादाची भूमिका एक आहे, त्यामुळे त्यांनी नवाब मलिक मुद्द्यावर एकत्र येणे स्वाभाविक होते, तसे ते आलेही। उलट एकनाथ शिंदेंनी नवाब मलिकांच्या निमित्ताने आपल्याच आधीच्या महाविकास आघाडीतल्या सहकाऱ्यांना सुनावून घेतले। महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी नाकाने कांदे सोडण्याचे कारण नाही, कारण नवाब मलिक तुरुंगात असताना देखील त्यांच्या मंत्रिमंडळात ते कायम होते। त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली नव्हती, याची आठवण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना करून दिली। बाकी संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांच्या पत्राविरोधात त्यांना टोले हाणण्याचा प्रयत्न केला। त्यातही संजय राऊतांनी एकट्या नवाब मलिकांनाच का टार्गेट करता? प्रफुल्ल पटेल यांचे देखील दाऊदशी संबंध होते, मग त्यांना टार्गेट का नाही करत असा सवाल करून आपण फडणवीसांची कोंडी करत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला। पण प्रत्यक्षात नवाब मलिकांपाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांनी फडणवीसांपेक्षा राष्ट्रवादीचीच कोंडी केली। पण संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनी टीका करूनही फडणवीस एका शब्दानेही बोलले नाहीत। वास्तविक आज नागपुरातल्या एका कार्यक्रमात फडणवीसांच्या समवेत प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते, पण तेथे पत्रकारांना बाईट देताना फडणवीसांनी नवाब मलिक या प्रश्नावर एकही शब्द उच्चारला नाही। हे इथे आवर्जून नोंदवले पाहिजे। याचा अर्थ पत्र लिहून जे काही साध्य करायचे ते झाले, आता त्यावर बोलण्यात मतलब नाही, हेच फडणवीसांनी मौनातून सूचित केले। या सगळ्या राजकीय घमासानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनातील खरी खंत अजितदादा गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तोंडातून बाहेर आली। फडणवीसांनी ते पत्र प्रसारमाध्यमांना द्यायला नको होते असे दिलीप वळसे पाटील म्हणाले। यातूनच राष्ट्रवादीची सत्तेत गेल्यानंतर कशी राजकीयदृष्ट्या कुचंबलेली आहे याची खरी खंत उघड्यावर आली। अजितदादांची दादागिरीची प्रतिमा। महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती किंवा महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यावेळी अजित पवारांची मंत्रिमंडळात दादागिरी चालायची। मराठी प्रसार माध्यमांनी देखील अजित पवारांची प्रतिमा मंत्रिमंडळातले खरे दादा अशीच तयार केली होती। दादांचा स्वभाव प्रकट आहे, दादा धडाकेबाज निर्णय घेतात, काम होणार असेल तर होय, होणार नसेल तर नाही असे ठामपणे सांगतात। अशा अजितदादा गुणप्रतिमा निर्मितीसाठी मराठी माध्यमे आघाडीवर होती, पण फडणवीस यांच्या एका पत्राने अजितदादांची ती दादागिरी साप मोडीत काढली। नवाब मलिक यांना आता सत्ताधारी बाकावर बसवा किंवा बाजूला कुठेही बसवा, त्यांना महायुतीत स्थान राहणार नाही हे फडणवीस यांनी एका पत्रातून सांगून टाकले। आणि राजकीय अपरिहार्य पोटी फडणवीसांची बाजू घेऊन एकनाथ शिंदेंनी देखील अजितदादांना महायुतीतल्या त्यांच्या तिसऱ्या स्थानावर ढकलून दिले। अजितदादांची दादागिरी बाकीच्या मंत्रिमंडळामुळे चालत असेल, महायुतीच्या मंत्रिमंडळात ती दादागिरी चालणार नाही हेच फडणवीसांनी या पत्रातून दाखवून दिले आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने अजितदादाच बॅकफुटावर आले आहेत। नवाब मलिक मौन बाळगून आहेत, पण त्यांना आता बोलूनही चालणार नाही, कारण ते वैद्यकीय जामिनावर आहेत आणि पुढच्या 3 महिन्यांमध्ये सुप्रीम कोर्टात त्या जामिनावर पुढची सुनावणी होणार आहे। मलिकांच्या मौनाचे हे खरे रहस्य आहे। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।